तर नमस्कार, आपण आज कटिंग बघणार आहोत कटोरी ब्लाउजची। या मापानुसार अंगावरचं माप घेतलेलं आहे। हे 13.5 उंची आहे, 34 अप्पर चेस्ट, फुल बस्ट 35, कंबर 30, शोल्डर 13.5 आणि आर्महोल आहे 16.5, पुढचा गळा 6.5, पाठीमागचा गळा 9, बाही उंची 10, दंडघेर 11, बायसेप 13 आहे, पॉइंट 10 आणि राऊंड 12। या मापानुसार आपल्याला कटिंग करायची आहे कटोरी ब्लाउजची। तर डायरेक्ट कपड्यावर मी कटोरीची कटिंग करून दाखवणार आहे। अस्तरचं कापड आहे हे। सुरुवातीला आपल्याला कापड सरळ करून घ्यायचं आहे। रेगा दिसतात का बघा ऋतू, नाही तर दुसरा उभी खडू। रेगा दिसतात का बघ, नाही तर दुसरा खडू दे। दिसतात चांगलं डार्क पांढरच दिसतंय, निळा वेळा दे ना त्यातला। या पद्धतीने आपल्याला सरळ लाईन करून घ्यायचे। सुरुवातीला बाहीची कटिंग दाखवणार आहे। तर बाही कटिंग करण्यासाठी आता या मापाची बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे घडीला। अप्पर चेस्ट आहे 34, त्याचा चौथा भाग येतो 8.5। या पद्धतीने 8.5 ची घडी घेतलेली आहे मी। नंतर आपल्याला उंची टाकायची आहे। तर उंची आहे 10, 1 इंच प्लस करून 11 वर उंची टाकायची। अजून थोड्या अंतरावर 11 वर उंची। आता या रेघेवर आपल्याला बायसेपचा अर्धा टाकायचा आहे। बायसेप आहे 13, त्याच्या निम्मे येतात 6.5, अर्धा इंच लूजिंग द्यायचं आणि आपल्याला 7 वर खून करायची। अजून थोड्या अंतरावर 7 वर खून करायची आणि ही रेघ ओढून घ्यायची। आता या रेघेवर आपल्याला मुंड्याचा अर्धा घातला पाहिजे। तर मुंडा 16.5 आहे, त्याचे निम्मे होतात 8.25। तर 8.25 कुठे बसतात बघायचं आणि या पद्धतीने मुंड्याची खोली कॅप हाईट आपली इथे येणार आहे आणि या साईडला उंचीच्या इथे आपल्याला 1.5 इंच स्ट्रेट सरळच ठेवायचं आहे। नंतर ही खूण आणि ही खूण आपल्याला कॅप हाईट मिळालेली तिरकस रेघ ओढायची। त्यानंतर इथे टाकायचा आहे दंडघेराचा अर्धा। दंडघेर 11 आहे तर 5.5, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। या पद्धतीने ही दंडघेराची कटिंग झाली। आता आपल्याला ही तिरकस रेघ आली, त्याचा निम्मा करून घ्यायचा आहे। टेप फोल्ड करायचा आणि अर्धा करायचा। त्यानंतर अजून एक फोल्ड करायचा। नंतर हा पूर्ण फोल्ड उचलून इथे ठेवून इथे एक हाफ करून घ्यायचा। आता पहिल्या हाफवर आपल्याला घ्यायच्या 3 रेघा वरती, 1 2 3, इथे अर्धा इंच बरोबर मधल्या रेघेवर खुणेवर आणि इथे 3 रेघा रेघेच्या खाली। अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याची लाईन आखून घ्यायची। सुरुवातीला आपल्याला या रेघेला टेकवून, या खुणेला टेकवून इथे मध्यावर फ्रेंच कर्व आणायचा आहे। नंतर फ्रेंच कर्व उलटा करायचा आणि इकडून इकडे। त्यानंतर हा झाला आपला पुढच्या भागाचा मुंडा। आता पाठीमागच्या भागाचा मुंडा आपल्याला या पद्धतीने लावायचा आहे। मध्य रेघेवरची खूण, अर्ध्या इंचाची खूण आणि ही रेघ। सेम प्रोसेस, फ्रेंच कर्व उलटा करून इथून इकडे। तर अशी ही बाहीची कटिंग झालेली आहे। पफ वगैरे नको आहे ना बाहीला, पिस्ता साडी प्लेन बाही असू दे। आता ही कटिंग करून घेऊयात आपण। मध्य कट करायचा आहे, फिटिंगच्या इथे थोडासा कट मारून घ्यायचा आहे। त्यानंतर अलगद 2 पदर बाजूला घ्यायचे आणि हा पुढच्या भागाचा मुंडा सुद्धा कट करायचा आहे।
अशा पद्धतीने बाहीची कटिंग अगदी परफेक्ट झालेली आहे. आता आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे. स्ट्रेट लाईन ओढून घेऊया एका अगोदर. त्यानंतर उंची टाकायची. उंची आहे 13.5, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 14.5. दुसरी खूण 5.5, अजून थोड्या अंतरावर 14.5, 5.5. या दोन्ही रेगा ओढून घ्यायच्या. आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचे. शोल्डर 13.5 आहे. 13.5चे निम्मे 7.25. त्यातून आता आपल्याला 9 इंच गळा कटिंग करायचा आहे, तर 2.25. उरलेली शोल्डर आपली आलेली आहे 5 इंच. इथे आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. तिरकस लाईन ओढायची आणि इथे आपल्याला टाकायचं आहे अप्पर चेस्टचा चौथा भाग. अप्पर चेस्ट 34, त्याचा चौथा भाग 8.5 आणि 1/2 इंच लूजिंग 8.25. नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे आपल्याला टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग 7.5, 1 इंच टक्स म्हणजे 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे आपल्याला या कर्वनी मुंडा टाकून घ्यायचा आहे. असा मुंडा ठेवूयात पहिला अगोदर. मुंडा आहे 16.5, त्याचे निम्मे येतात 8.25. 1/2 इंच प्लस केले तर 9 इंच. हा भरतोय 8.5ला 1 रेघ कमी, अर्धा इंच मुंड्याची उंची वाढवून घेऊया. परत मोजूयात. हा अगदी परफेक्ट बसतोय. थोडासा 1 रेघ कमी पडते तर थोडा खाली वाढवून घेते. अशा पद्धतीने हा मुंडा होणार आहे. इथे शोल्डर पट्टी 3 इंचाची ठेवायची आणि 9 इंच गळा आहे तर 9.5 वर खूण करायची. गळा रुंदी 3 इंच द्यायची. बॉक्स तयार करून घ्यायचा. तर हा गळा मी नंतर टाकते. याच्यावरच तुम्हाला मी कटोरीची कटिंग दाखवणार आहे. उंचीपासून वरती 2.5 इंचावर खूण करायचे. इकडे सुद्धा 2.5 इंच सरळ रेघ ओढून घ्यायची. हुकाय पट्टीच्या साईडने 1/2 इंच वरती यायचंय. गोलाकार द्यायचा. इथे टाकायचा आहे बसचा 6वा भाग. साई 36, 5.25 येईल. 35, 5.25 येते. त्यातून अर्धा इंच कमी केलं तर आपल्याला 5.25 ची कटोरी मिळते. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची उभी मुंड्याच्या दिशेने. पुढच्या भागाचा गळा टाकून घ्यायचा इथं. आता पुढच्या भागाचा गळा आहे 6.5, तर इथे आपल्याला खूण करायचे 7 वर. पुढच्या भागासाठी आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच. बॉक्स तयार करून घेऊयात. नंतर आकार देऊ गळ्याचा. आपण आकार जिथून चालू झाला तिथे 1 खूण करायचे आणि पुढच्या भागाचा मुंडा आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा असतो. आता हा जो मुंडा पुढचा आला तिथून आपल्याला 2 इंचावर 1 खूण करायचे आणि कटोरीचा आकार हा असा जोडून घ्यायचा आहे.
इथून खाली पॉइंट टाकून घ्यायचा आहे. पॉइंट आहे 10 वर, 10.5 वर खून करायचे. अशी ही कटिंग होणार आहे फ्रंट पार्टची. आपल्याला अगोदर बॅक पार्ट हा कट करून बाजूला घेऊयात. इथे कट मारून घ्यायचा आहे फिटिंगला आणि गळ्याला. आता याच्यावर आपण बॅक पार्ट हा छापून घेऊया. या पद्धतीने उमटलेलं आहे आपल्याला हे साइड पार्ट. इथे मात्र आपल्याला थोडं तिरकस कटिंग करायचं असतं. हे कटिंग करून घेऊयात, नंतर कटोरी कशी वाढवायची ते दाखवते. आता ही जी कटोरी आहे ती थोडी डार्क करून घेऊयात आपण. अशा पद्धतीने छापून घ्यायचे. हा पॉइंट आहे. अशी कटोरी मिळालेली आहे आपली. आता याच्यावर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची. याचा मध्य काढून घेऊया. या मध्यावर रेघ ओढायचे. 2 इंचावर एक खून करून घ्यायचे. इथे आपल्याला 1 इंच या साईडला, 1 इंच या साईड, या पद्धतीने आपल्याला टक सोडून घ्यायचे. 35चा 10वा भाग 3.5, 1 इंच वजा केले तर 2.5 आणि 3 रेगा. इथून सुद्धा 2.5 आणि 3 रेगा. मध्यावर सुद्धा 2.5 आणि 3 रेगा. इथे काटकोनामध्ये आपल्याला या साईडला सुद्धा काटकोनामध्ये
5:45 मध्ये येतो. 3ला 1 रेघ कमी. या साईडला सुद्धा 3ला 1 रेघ कमी. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन, याच्या पुढे सुद्धा शिलाई मार्जिन. इथे शिलाई मार्जिन आणि इथं सुद्धा शिलाई मार्जिन. जेवढं आपण मार्जिन घेणार आहे टिपला तेवढंच मग वाढवायचं आहे, जास्त वाढवायचं नाही. या सुद्धा रेघा ओढून घेऊयात अगोदर. आतल्या रेषेला ही खूण मिळवायची आहे या पद्धतीने आणि बाहेरच्या रेषेला ही खूण मिळवायची. अशी ही कटोरीची कटिंग झालेली. हे कटिंग करून घेऊया. टक्सला कट मारून घेऊया. या पद्धतीने प्रॉपर कटिंग होणार आहे आपली. आता आपल्याला बॅक पार्ट वरती या साईडला 1.5 इंच फिटिंगच्या साईडला खूण करून तिरकस कट करायचं आहे. इथून हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा तिरकस आपल्याला 1.5 इंचापर्यंत न्यायचा आहे. त्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे, साईड पार्ट आपला, तो इथे ठेवायचा आहे आणि क्रॉस पट्टीची उंची मोजून घ्यायची आहे. तर इथे येणार आहे. इथून खाली क्रॉस पट्टीची उंची किती आली बघायचं. तर 2.25 इंच. 2.25 मध्ये 1.5 इंच प्लस केले तर आपली क्रॉस पट्टी येणार आहे 3 इंचावर. तर सुरुवातीला 3-3 इंचाची खुणा करून घेऊया. स्ट्रेट लाईन अगोदर ओढून घेऊ. कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 30, तर 7.5 आणि 2.5 इंच प्लस करायचे. त्यामध्ये एक्स्ट्रा झालेलं नंतर कट करू शकतो आपण. इकडे सुद्धा 3 इंचावर सरळ करायचे खूण आणि या साईडला सुद्धा 3 इंचावर स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हा कटोरीचा पार्ट ठेवायचा आहे असा इथे आणि थोडासा बाहेर झुकवायचा आणि या टक्सच्या इथे आपल्याला अशी खूण करून घ्यायची. नंतर ही आपल्याला लाईन इथून इथं आणि इथून इथे अशी ही क्रॉस पट्टी सुद्धा तयार झालेली आहे. कटिंग करूया. पिन देखडा एक संपूर्ण बॅक पार्टची कटिंग आणि बाहीची अशा रीतीने संपूर्ण कटिंग मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले, अगदी बाही सहित. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका
आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकनची घंटी दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.